अगं आयव, बोल ना बाळा. सकाळी फिरायला गेलती का तू? फिराय मी नाही जाणार. अगं डॉक्टरांनी सांगितलंय फिरायला जा म्हणून. गोळ्या चालू आहेत ना, मग कशाला फिरायला पाहिजे? अगं आई, डॉक्टरांनी सांगितलंय फिरलेलं चांगलं असतं. काय नको, मी तर ठीक आहे. बरं ते जाऊ दे, तू जेवली का? हा मी जेवले, तू जेव जा बाळा. ठीक आहे. अगं बायको, जेवण तयार आहे का? हो, तयार आहे जेवण. काय बनवलंय जेवणाला? मस्त डाळ भात आणि मेथीची भाजी, चपाती. दही आहे का? 2 मिनिटं थांबा, घेऊन येते लगेच. तू थांब जरा. मी जाते का? 2 मिनिटं थांब जरा. हे आयव. हा बोल ना बाळा. अगं आयव, आपलं ते समोरचं दुकान आहे ना, तिथून थोडं दही घेऊन ये ना. खूप खाऊशी वाटलंय मला. हो, आईला आणि कशाला? आईला कशाला सांगतो, मी घेऊन येते ना. अगं आयव, जातेस ना? ठीक आहे बाळा, जाते आणि घेऊन येते. अहो, ह्या वयात आईला कामाला लावलं, कसं वाटेल त्यांना? अगं तसं काही नाहीये. काल आईला जेव्हा डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो ना, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं आई या वयामध्ये जेवढं चालेल तेवढं तिच्यासाठी चांगलं आहे. हां, मग हे सगळं आईसाठीच करतोय मी. मला नव्हतं जावत का, सहज मी गेलो असतो, घेऊन आलो असतो. पण आई चालेल, 2 पावलं चालेल, आईचा थोडा व्यायाम होईल, त्याच्यासाठी मी सांगितलं. तुला माहिती आहे ना, आई स्वतःची काळजी स्वतः नाही करणार. आपल्यासाठी करेल, पण तिच्यासाठी नाही करणार. त्याच्यासाठी मी 2 पावलं चालायसाठी मी तिला पाठवलं. अहो, पण यामध्ये आईचा गैरसमज होऊ शकतो. नाही ग, मला पक्क माहित आहे. आईला ठाऊक आहे, मीही तिच्या काळजीपोटीच तिला सांगितलंय. कारण तू जाते वेळी आईच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य होतं ते पाहिलं नसेल, पण मी ते जाणवलं. मला माहित आहे आईला कळून चुकलंय, तर मी आईला 2 पावलं चालायसाठीच आईला पाठवतो. आई ती आई असते का, मुलाचं प्रत्येक गोष्ट आईला समजत असते.